पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची या ठिकाणी दुसरी लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कधी येणार आहे। तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये दुसऱ्या लिस्ट मध्ये जे फर्जीवाडा या ठिकाणी झाला आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। कारण की ज्या विद्यार्थ्यांना 93% होते 92% होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, त्याचबरोबर ज्यांना 91 होते त्याचबरोबर 90 होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने पर्सेंटेज होते तर त्यांचं सिलेक्शन यामध्ये झालं नाही आहे। काही विद्यार्थ्यांचं तसं तर झालंच म्हणा, काही विद्यार्थ्यांचं, पण काही ज्या खऱ्या अर्थाने ज्यांनी इमानदारीने मेहनत केली त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही। आणि त्याचबरोबर ज्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन थर्ड लिस्ट मध्ये होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि बरंच काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट हा होणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की या ठिकाणी लिहा। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट लागली आहे तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं त्या तारखेलाच त्या ठिकाणी आली, एक लक्षात ठेवा। तर 21 एप्रिल मी तुम्हाला सांगितलं होतं की रविवारी 20 तारीख येणार आहे, तर 20 तारखेला लिस्ट लागणार आहे। डायरेक्ट 21 एप्रिलला तुम्हाला लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो लागलेला आणि पहिल्या लिस्टचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिली लिस्ट ह्या तारखेला येणार आहे म्हणून, 22 मार्चला येणार आहे म्हणून, 23 मार्चला येणार आहे म्हणून, तर ते 22 मार्चला त्या ठिकाणी आली होती। ठीक आहे, तर आपला जो अंदाज हा या ठिकाणी लागतो एक लक्षात ठेवा। मी मुलांना गायडन्स केलं होतं ज्यावेळेस फॉर्म भरायच्या वक्ती मी मुलांना सांगितलं होतं की ह्या डिव्हिजनमध्ये तुम्ही भरा, जसं चंद्रपूर डिव्हिजन झाला, पालघर डिव्हिजन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याचबरोबर जे रायगड, रत्नागिरी, तर हे डिव्हिजन मी या ठिकाणी मुलांना सांगितलं होतं। गोवा डिव्हिजन झालं, तर हे डिव्हिजन मी तुम्हाला सांगितलं होतं, गायडन्स दिलं होतं। तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो, आपले ज्या पण विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या पहिल्या लिस्ट आणि दुसऱ्या लिस्टमध्ये झालं आहे। पहिल्या लिस्टमध्ये तर खूप कमी मुलांचा झाला आहे, पण दुसऱ्या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या गायडन्समुळे या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे दुसऱ्या लिस्टमध्ये। तर भरपूर मुलांचे मला इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले तर त्यांचे कमेंट मला या ठिकाणी आलेले आहे। तर भरपूर मुलांचं सिलेक्शन, आपले जे व्हिडिओ पाहत होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, तर त्यांना खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। ठीक आहे, ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाराज नाही व्हायचं, तुम्हाला थोडं वाट या ठिकाणी पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट लागली आहे हे, तर याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे चालूच आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आपल्या डिव्हिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत आहे, जसं रत्नागिरी डिव्हिजनमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर रत्नागिरी डिव्हिजनमध्येच आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जात आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे दुसऱ्या, तर ते 6 मे 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आहे। ह्या 6 मेच्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। आजही तुम्ही जाऊ शकता किंवा उद्या सुद्धा जा, 6 मेच्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। ठीक आहे, आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय लिस्टमध्ये नाव आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे लिस्टमध्ये, तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला ईमेल आयडी नाही आला असेल, मेसेज नाही आला असेल, तरी सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी जा। कारण की कसं एखाद्या वेळेस कोणाला ईमेल येत नाही किंवा एखाद्याला मेसेज येत नाही, टेक्स्ट मेसेज येत नाही, काही प्रॉब्लेम असल्यामुळे, तर तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल तर डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चालले जा। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर ध्यानान तुम्ही ऐकत पहा। यामध्ये आपल्याला जे तुम्ही मेडिकल चेकअप करता आणि त्याचं जे सर्टिफिकेट तुम्ही आणता, जे सरकारी दवाखान्यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आणि तिथल्या डॉक्टरांना म्हणायचं की माझं जीडीएस मध्ये सिलेक्शन झालंय म्हणा, तर माझं मेडिकल सर्टिफिकेट द्या म्हणा, तर हे सर्टिफिकेट आपल्याला न्यायचं आहे। त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला सोबत न्यायचं आहे। त्याचबरोबर पासपोर्ट फोटो तुम्ही न्या, जेवढे पण असून तुमच्याजवळ 10-15 पासपोर्ट फोटो, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, त्याचबरोबर डोमेशियल तुम्ही न्या, त्याचबरोबर जन्माचा दाखला न्या, जन्माचा दाखला नसेल तर टीसी किंवा
TC नेली चालते, जन्माचा दाखला नसेल तर, ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला न्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल वगैरे झालं, ठीक आहे. त्याचबरोबर PWD असेल तर PWDचं सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर जे PWD वाले नसेल तर त्यांनी सर्टिफिकेट नेलं, नाही तर त्या ठिकाणी चालते, ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे आणि प्रत्येकाचे 10वी 12वीचे मार्कशीट न्यायचे, 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं असेल तर, ठीक आहे. नसलं तर फक्त 10वी 12वीचंच मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट न्या. आणि हे डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल न्यायचे आणि याच्या ज्या 2-2 झेरॉक्स घेऊन जा, ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी लागणार आहे. तर लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 6 मे नंतर जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे. तर थर्ड लिस्ट जे आहे हे जवळपास 6 मेले जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचं 6 मे पर्यंत, आणि 6 मे झाल्यानंतर तिथून एका हप्त्यानं 1-2 हप्त्यानं जे आहे रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे 10 ते 15 मेच्या अंदर तुम्हाला या ठिकाणी थर्ड लिस्टचा या ठिकाणी कटअप पाहायला भेटणार आहे, रिझल्ट लागणार आहे थर्ड लिस्ट. तर थर्ड लिस्टचा जो कटअप आहे, रिझल्ट आहे, तर हा जवळपास आपल्याला 10 ते 15 मेच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. लक्षात ठेवा. तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे. तर आता यामध्ये पहिली आणि दुसरी जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागले, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर असा फर्जीवाडा या ठिकाणी झाला आहे, लक्षात ठेवा. आणि ते मुलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बाहेर त्या ठिकाणी केले जाणार आहे. आता ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा असे फेक मुलं या ठिकाणी होते की त्यांनी एक तर मार्कशीट या ठिकाणी बनवल्या असेल कुठं पैसे देऊन, किंवा मुलांनी फॉर्म भरताना जे जास्त पर्सेंटेज त्यांनी टाकलेले आहे. तर असे सुद्धा ह्या लिस्टमध्ये आहे. हे आहे म्हणूनच जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्ट लागून आले. हे जर समजा या ठिकाणी जर समजा रिअल पोरं जर असते, ज्यांना खरंच इमानदारीनं पर्सेंटेज असते, 94 झालं, 92 झालं, 91 झालं, 90 झालं, हे खऱ्या अर्थानं ज्यांना एवढे पर्सेंटेज असते, तर डबल जे थर्ड लिस्ट या ठिकाणी लागली नसती, दुसरी लिस्ट या ठिकाणी लागली नसती. जेव्हा पहिली जी लिस्ट जेव्हा लागली होती तर त्यामध्ये 96 झालं, 95 झालं असे पर्सेंटेजवाल्यांचं नाव त्या लिस्टमध्ये होतं. तर ते सगळे फर्जी मुलं त्या ठिकाणी ज्यांनी स्वतःवरून फेक माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे जर रिअल पुरं असते, रिअल ज्यांनी मेहनत केली असते, नाही मार्कशीट त्यांनी विकत घेतली असते म्हणून, किंवा ज्यांनी स्वतःवरून पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकले नसते फॉर्म भरून, तर हे थर्ड लिस्ट, चौथी लिस्ट, 5वी लिस्ट ह्या लिस्ट या ठिकाणी लागल्या नसत्या. तर यामध्ये काय झालं आहे, ज्या खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांनी इमानदारीनं मेहनत केली आहे, ज्यांना 60% आहे, 50% आहे, 70% आहे, 80% आहे, 90% आहे, 92, 93, 94 असे पर्सेंटेज आहे, तर ह्या मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी झालं नाही आहे, लक्षात ठेवा. तर ह्या फर्जीवाळ्या मुलांमुळे जे खऱ्या अर्थानं मेहनती मुलं आहे, तर त्यांचं सिलेक्शन या लिस्टमध्ये या ठिकाणी झालं नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा, कारण की थर्ड लिस्ट लागणार आहे. आता ज्या पण विद्यार्थ्यांनी फर्जीवाळा केला आहे ते सर्व मुलं या ठिकाणी बाहेर होणार आहे. ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातच नाही, आणि ते जर तिथं गेले तर त्यांच्यावर कडक कारवाई होते, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक, ठीक आहे. तर आता ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल तर जॉईन करून घ्या, कारण की चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे सरकारी नोकरी पगार सुद्धा 12,000 ते 29,000 भेटणार आहे तुम्हाला, आणि सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी लागलेली आहे. तर जॉईन करून घ्या, हे म्हणजे सोडू नका, कारण की कसं आहे नोकरीवर लागण्यासाठी खूप मेहनत या ठिकाणी करावं लागते, लक्षात ठेवा. आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं आहे तर तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान या ठिकाणी दिला जाते, स्वाभिमानानं आपण या ठिकाणी जगू शकतो. तर एवढं जे आपल्याला यामध्ये जॉबमध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, जिथं तिथं मान सन्मान आपल्याला दिला जाणार आहे. आता ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं थर्ड लिस्टमध्ये या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. काही डिव्हिजनमध्येच होणार आहे. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमी अर्ज आले असेल त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.